किंवा आजी आजोबा तुमच्यावर खूप प्रेम करतो, हे तंबाखू खाऊ नका, ही अशी काहीतरी थोडं पिऊ नका औषध, त्याच्यापेक्षा आमच्याबरोबर गप्पा मारा, आपण फिरूया खेळूया असं बोललं पाहिजे. हे अण्णांनी काम केलं. त्यांनी जी जी गाणी लिहिली त्याच्यातून कामगारांचं जीवन, कष्टमय जीवन हलकं करण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्यांच्या जीवनात ग्रोथ आणण्याचा प्रयत्न केला. आणि असं त्यांच्या समोर काय होतं, व्हिजन होतं. काय होतं, व्हिजन होतं, ध्येय होतं. आपलं ध्येय नुसतं घरी जायचं, एखादा दिवस साजरा करायचा म्हणून पाठांतर करायचं, डान्स करायचे, हिरोगिरी करायचे कपड्यांमधून आणि हेअरस्टाईल मधून, असं नसलं पाहिजे. माझ्या घरातलं, घराशेजारचं एकतरी निरक्षर माणसाला मी साक्षर करेन, एका तरी व्यसनी माणसाला निर्व्यसनी करेन, आजूबाजूचं एकतरी झाड जे उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी तळमळत आहे त्याला पाणी घालेन, असं आपलं व्हिजन पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, टीम वर्क केलं पाहिजे. लाल, बाल आणि पाल हे टीम वर्क तयार झालेलं होतं स्वातंत्र्यासाठी. वंगभंग आंदोलनाच्या विरुद्ध इकडे महाराष्ट्रातून बाळ गंगाधर टिळक, पंजाबमधून लाला लजपत राय, पश्चिम बंगालमधून बिपिनचंद्र पाल, ही त्रिकूट असं तयार झालेलं होतं. आणि त्यांनी आपल्या टीम वर्कने इंग्रजांना पळून लावण्याचा प्रयत्न केला. अण्णांनी पण आपली टीम उभी केली, आपलं कलापथक उभं केलं आणि त्या टीम वर्क मधून त्यांनी लोकांमध्ये जनजागृती केली. महाराष्ट्र मुंबईसह व्हावा, संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून आंदोलनामध्ये ते सहभागी झालेले होते. आपली डबली घ्यायचे, आपलं गाणं असायचं आणि त्याच्या आपल्याला जे जमतं ते देण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यासाठी तहान भूक विसरत होते, हार्डवर्क करत होते, हार्डवर्क करत होते. त्याच्यासाठी त्यांनी नियोजन केलं, स्ट्रॅटेजी आखली आणि म्हणून त्यांना मधला गोल सगळ्यात मोठं जे आहे सक्सेस. काय मिळालं, आपल्या सगळ्यांचं स्वप्न काय आहे, यशस्वी होणं, विजेता होणं, मोठं होणं. मग अण्णांसारखं आणि लोकमान्य टिळकांसारखं मोठं व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम केलं पाहिजे. कळलेलं आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.